आता ह्या टेबल. फर्निचरवरती जर तुमच्या आपल्या घरात मेड वगैरे किंवा आपण स्वतः असाल तर एक जस्ट आपण डस्टिंग करूया. हं. पण डस्टिंगमुळे काय होणार, हे स्टेन निघणार नाही, नाही हे जे निघणार. आपल्याला दिसतात. हं. तर हा जो पार्ट असतो स्टेन रिमूव्हलचा, हा डीप क्लीनमध्ये कव्हर होतो आपल्याला. हं. तर मी तुम्हाला एक डेमो दाखवतो की हं. त्याच्यामध्ये आपण कसं क्लीन करतो. तर तुम्ही पाहू शकता आता इथं ही जी क्लिनिंग झाली. वॉव! ठीक आहे. अमेझिंग. म्हणजे येस. काय रिझल्ट आहे बघू शकतो आपण. हो. तर लाईव्ह हे रिझल्ट असतात. तर हेच मेन रिझन असतं डीप क्लिनिंग करण्यामागं. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं ना की घराची साफसफाई इज अ मस्ट, बरोबर की नाही? तर साफसफाई करण्यासाठीच आज मी एक साफसफाईवाला.com ह्या वेबसाईटवरनं जाऊन एक छान सर्व्हिस बुक केलेली आहे आणि ती म्हणजे घराची साफसफाई. सो आज मी ही साफसफाई करणार आहे माझ्या घराची आणि ही सगळी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. मी कसं बुक केलं आहे, काय काय करणार आहे, तुम्हाला सगळं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आजचा हा व्हिडिओ खरंच खूप खास आहे. सो दिवाळीसाठी तुम्ही सुद्धा असंच काहीतरी ऑप्शन शोधत असाल तर खरंच हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला ही सर्व्हिस कशी वाटलेली आहे किंवा काय. आणि आपल्याकडे आता ते कधी येतील आणि कधी आल्यानंतर आपण लगेच स्टार्ट करूया. सो वेल वाजलेली आहे आणि परफेक्ट टाईमला ते सुद्धा आलेले आहेत. सो हॅलो, या वेलकम. नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्ते. या वेलकम. टीम आलेली आहे. येस. आणि हे फायनली आलो आम्ही. फायनली आलात ना. Yes. आणि तुम्हाला खरंच थँक्यू. तुम्ही खास Yes. पुण्यावरनं आलेले आहेत. हे हो. आपल्या लोकमत सखीच्या एका व्हिडिओसाठी ते पुण्यावरनं आलेले आहेत. Yes, yes. आणि ही तुमची टीम, टीम आपल्याकडे आहे. यांचं नाव? हे बापू, हं. बापूराव आणि हा जय. येस. येस. सो तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे, तिघांचं सुद्धा. थँक्यू. आणि आपण आज करणार आहोत होम क्लिनिंग. राईट. सो आपण आता स्टार्टिंग करूयात किचन पासून. कुठून आपल्याला हवं त्या अकॉर्डिंग आपण करूया. चालेल, आपण किचन पासून स्टार्ट करूया. ठीक आहे. चालेल. सो किचन, हॉल, बेडरूम असं चालेल. आपण करूया. ठीक आहे. आणि आहे देन बापू. नंतर बाथरूम. ठीक आहे. तर आता साफसफाईवाला.com ही टीम आपल्याकडे आलेली आहे आणि ह्या टीमचे सर्व ओनर आपल्यासोबत आहेत. श्यामजी, नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि खूप ऐकलं होतं तुमच्या सर्व्हिसेसबद्दल आणि गेले बरेच दिवस मला तुम्हाला घरी बोलवायचं होतं आणि मला ही सर्व्हिस एक्सप्लोर करायची होती. येस. आणि खास करून दिवाळी सण आलेला आहे आणि दिवाळीत सगळ्या बायकांची तीच गडबड असते की साफसफाई. आणि बरं. त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे साफसफाईवाला.com. येस. सो आणि श्यामजी, मला सांगा सगळ्यात आधी तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या, तुमच्या कंपनीबद्दल आणि सगळ्या ह्याबद्दल सांगाल. नमस्कार, मी श्याम कुमावत, साफसफाईवाला.comचा फाउंडर. आम्ही सध्या डीप क्लिनिंग सर्व्हिस देतो आहोत, जे ॲट रेसिडेन्शियल आणि कमर्शियल एरिया कव्हर करते. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की आमच्या ज्या ब्रँडमध्येच क्लिनिंग आहे की जी आम्ही कॅटेगरी प्रेझेंट करतो. आणि सध्या आम्ही जे आमचे ऑपरेशन आहे त्यामध्ये पुणे, मुंबई, अहमदाबाद आणि ठाणे, कल्याण. आता नेक्स्ट मंथपासून आमचा टेक्नॉलॉजी पार्ट आम्ही लॉन्च करतोय, जो की एक वेबसाईट आणि कस्टमर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर ॲप असणार आहे. क्या बात त्या ॲपच्या थ्रू आम्ही पॅन इंडिया लेवलला आमची सर्व्हिस देणार आहोत. वा, क्या बात आहे. कारण आमच्या आता एक्झिस्टिंग जे काय कस्टमर बेस जो आहे थ्रू आउट इंडियातून आम्हाला डिमांड येते आमच्या ब्रँडसाठी की तुम्ही आमच्या सिटीमध्ये येऊन सर्व्हिस द्या. ज्यामध्ये दिल्ली, गुडगाव, जयपूर असे भरपूर ज्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहे. बट आम्ही तिथं देऊ शकत नाही सर्व्हिस बिकॉज लॅक ऑफ टेक्नॉलॉजी. कारण की ते आमच्याकडे बुकिंग सिस्टम सध्या नव्हते आणि जी काही आम्ही डेव्हलप केलेली आणि ती नेक्स्ट मंथमध्ये लॉन्च होईल. तर त्याच्या थ्रू आम्ही ऑल इंडिया लेवलला आमची सर्व्हिस देणार आहोत. सो आता क्लिनिंग विषयीच आपण बोलतोय. तुम्ही बोललात की मी डीप क्लिनिंगमध्ये काम करतोय. तर डीप क्लिनिंग म्हणजे नक्की काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. तर डीप क्लिनिंग म्हणजे जे तुम्ही सांगितलं की जो हार्ड टू रीच एरिया असतो तो कव्हर करणं. आता हार्ड टू रीच एरिया म्हणजे काय की जसं आपल्या घरामध्ये फर्निचर असतं किंवा फ्रीज असतो,
तो कधी आपण वर्षातून ते मुव्हेबल केलं तर केलं, किंवा बऱ्याचदा जे आपल्या घरामध्ये ओल्ड एज असतात पॅरेंट्स वगैरे, त्यांना ते पॉसिबल होत नाही ह्या गोष्टी बरोबर. सगळ्या हेवी उचलणं. तर जी आपल्याकडे टीम असते ह्या गोष्टी पूर्ण डीप क्लिनिंग मध्ये कव्हर करते. किचनचा पार्ट झाला, जसं मी सांगितलं की किचन मध्ये भरपूर स्टिकनेस आपल्या ट्रॉलीज वरती किंवा किचनच्या टाईल्स वरती किंवा विंडो वरती, तर भरपूर ते चिकटपणा जो असतो तो आपण डीप क्लिनिंग मध्ये क्लीन करून घेतो. आता डीप क्लिनिंग करताना आणि नॉर्मल क्लिनिंग याच्यामध्ये आपण जे नॉर्मल क्लिनिंग मध्ये जसं घरामध्ये लायझॉल वापरला फ्लोरिंगला किंवा डिटर्जंट पावडर वापरली, त्याच्या विरोधात आपण काय करतो, जे प्रोफेशनल लेवल जे हायजेनिक प्रोडक्ट असतात, जे रिझल्ट ओरिएंटेड असतात, बरोबर. आणि हेवी ड्युटी ते मॅनेज करू शकतात, तर त्याच्या ते केमिकल आपण युटिलाइज करतो क्लिनिंग करताना. लिटरली म्हणजे एकदम प्रोफेशनली आता आपण सगळं साफसफाई कशी होणार आहे हे बघणार आहोत. सो तुमची टीम सज्ज झालेली आहे आणि आता ती सुरुवात सुद्धा करते. सो आपण जाऊयात पुढे. येस. तर आता टीम सज्ज झालेली आहे आणि बापूराव आहेत माझ्यासोबत. खूप खूप स्वागत तुमचं दोघांचंही लोकमत सखीमध्ये. सो आपण आता 12 वाजता स्टार्ट करतोय सगळं. दुपारचे 12 वाजलेले, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण सगळं क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. सो आपण आता स्टार्ट करूया. ठीक आहे. सो तुम्ही तुमचं हँड ग्लोव्ज वगैरे घालणार आहात का आता? बरं ठीक आहे. मग तुम्ही तुमचे रेडी व्हा आणि आपण स्टार्ट करूयात. कामाला सुरुवात झालेली आणि किचन पासून आपण सुरुवात करतोय. सो पहिलं किचन करतोय आपण आणि आता आपण बघतोय जसं की किचनचे कॅबिनेट, जसं की जे ड्रॉवर आहेत इनसाइड आउटसाइड क्लीन करतो. आणि किचन मध्ये ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो तर सर्वप्रथम जे काही आपल्या खाण्याच्या गोष्टी पदार्थ वगैरे असतात, जसं आपण जनरली कढई वगैरे, तर सगळं जे पण युटेन्सिल्स आहे ते आपण हॉलमध्ये शिफ्ट करतो. त्यानंतर क्लिनिंग चालू होते. येस येस. जसं आपण बघतो की आता जनरली जे कॅबिनेट्स मध्ये जास्त प्रमाणात स्टिकनेस असतो, डबे वगैरे आपण ठेवल्यामुळं किंवा बेसनाचे वगैरे, तर त्याच्यामुळं खूप ती घाण त्या प्लॅटफॉर्म वरती जमा होते. तर ते आपण केमिकलचा स्प्रे यूज करून जो पण स्टिकनेस आहे तो पूर्ण रिमूव्ह करतो. झुरळ वगैरे पण कमी होत असते. हो हो हो, खूप चान्स आहे. आता जनरली प्रॉपर ट्रीटमेंट पेस्ट कंट्रोलची असते, बट क्लिनिंग मुळे काय होतं की आता झुरळ जनरली एक तेलाच्या वासामुळं किंवा कुठलं काय पदार्थ असेल त्याच्यामुळे येतात. बट ज्यावेळेस डीप क्लिनिंग मध्ये हे सर्व क्लीन होऊन जातं तर झुरळाचा चान्सेस खूप कमी होतो. बरोबर. येस.
डीप क्लिनिंग ज्यावेळेस आपण घरामध्ये करतो हा. त्यावेळेस आपण सर्वात आता कसं डीप क्लिनिंग म्हणजे काय हे सगळ्यात आधी कळणं गरजेचं आहे. जनरली जे आपण घरामध्ये क्लिनिंग करतो थ्रू आपल्या मेडनुसार किंवा आपण स्वतः करतो तर त्यात ओव्हरऑल जी फक्त वेट वायपिंग किंवा फ्लोरिंग मॉपिंग स्वीपिंग हे होत असतं. बरोबर. बट डीप क्लिनिंग मध्ये असे काही एरियाज असतात ते कव्हर होत नाही. आता त्याच्यातलं एक एक्झाम्पल जर आपण बघितलं तर आता हे फर्निचर आहे. आता ह्या फर्निचर वरती जर तुमच्या आपल्या घरात मेड वगैरे किंवा आपण स्वतः असताल तर एक जस्ट आपण डस्टिंग करूया. पण डस्टिंग मुळे काय होणार हे स्टेन निघणार नाही हे जे आपल्याला दिसतात. तर हा जो पार्ट असतो स्टेन रिमूव्हलचा हा डीप क्लीनिंग मध्ये कव्हर होतो आपल्याला. तर मी तुम्हाला एक डेमो दाखवतो की त्याच्यामध्ये आपण कसं क्लीन करतो. ओके बापू हे एकदा क्लीन करून घे. तर याच्यामध्ये आपण केमिकल आधी स्प्रे करतो. स्प्रे मुळे काय करतात जे स्टेन जे असतात ते म्हणजे स्प्रेड केल्यामुळे ते स्टेन रिमूव्ह होऊन जातात. आता तुम्ही रिझल्ट बघा की फुल स्वच्छ होतं ना. येस. पण हे लिक्विड कोणतं असतं मग त्यासाठी वेगळं असतं का कोणतं? हे ऍसिडिक कंटेंट बेस असतं. जनरली आपल्याला जे लोकल शॉप्स किंवा म्हणजे इझी टू यूज नाहीये ते. त्यामुळे आपल्याला इझिली अवेलेबल मार्केटमध्ये मिळत नाही. आपल्याला बल्कमध्ये परचेस करायला लागतं. ओके. ते दिसतंय का रिझल्ट आपल्याला? हो. बिफोर आफ्टर दिसेल ना हो कॅमेरामध्ये. ठीक. तर तुम्ही पाहू शकता आता इथं ही जी क्लिनिंग झाली. वाव. ठीक आहे. अमेझिंग. म्हणजे काय रिझल्ट आहे बघू शकतो आपण. हो. तर लाईव्ह हे रिझल्ट असतात. तर हेच मेन रिझन असतं डीप क्लिनिंग करण्यामागं. कस्टमरला जनरली बघ आपण हे पण बघू शकतो बिफोर आफ्टर तुम्ही हा पार्ट बघू शकता. तर ह्या टाईपची जी क्लिनिंग असते ती जनरली आपण किंवा घरात जे पण आपल्याकडे मेड असते तुम्हालाही माहिती आहे की कुठल्या लेवलची क्लिनिंग होते. आणि ह्याच लेवलची आपण जे एक प्रोफेशनल सर्व्हिस देणं म्हणतात ती हे असते. आता तुम्हाला समजा इन केस आता कसं की लोकल एजन्सीज पण आहेत लोकल मार्केटमध्ये. बट काय असतं की कुठली गोष्ट काय करायची काय नाही ते तेवढं एज्युकेट नसतात त्या बाबतीत. बरोबर. इथं जनरली काय ट्रेंड की क्लिनिंग मध्ये एवढे घरातले पैसे भेटतात. एका घराचे 4,000 2,000 भेटतात. कुणी पण येऊन चालू केलं किंवा करू शकतो आपण अशा टाईपची जी मेंटॅलिटी असते तर ती रिझल्ट देऊ नाही शकत. बरोबर. तर यासाठी एक प्रोफेशनल आणि त्याबद्दलचे एक ट्रेनिंग ही कंडक्ट करून आपले जे क्लीनर्स असतात त्यांना आपण देणं महत्वाचं असतं. हा हार्ड टू रीच एरिया आहे. आता जनरली ह्या काही ज्या फर्निचरचा पार्ट असतो किंवा वॉर्डरोब सेक्शन असतो त्याच्या आतलं आपलं कधीच क्लिनिंग होत नाही. आता ही घाण जी आपण बघतोय ही जवळजवळ 6 महिने वर्षभरातली आहे. मला वाटतं घर बांधल्यापासून तेव्हापासूनची असेल. येस यू कॅन से. इथे आतमध्ये आपण साफ करायला जातच नाही ना. म्हणजे ह्या डेली टास्क मध्ये ह्या गोष्टी कव्हर नाही होत. डीप क्लिनिंग करण्यामागचा उद्देश हाच असतो की ही क्लिनिंग झालं पाहिजे. आता कस्टमर काय विचार करतो आता जसं तुम्ही आता ज्या मॅडमला दाखवलं की बाबा एवढी घाण आहे मग कस्टमरला पण अवेअर म्हणजे माहिती नसतं की एवढी घाण माझ्या घरात असू शकते म्हणून. एक्झॅक्टली. येस. किंवा जे कॉलवर ब्रीफ करतात ना कस्टमर की अरे माझं घर तर स्वच्छच आहे. आम्हाला माहित असतं की आम्ही ज्यावेळेस टीम येऊ त्यावेळेस तुमच्या घरात कुठून काढायचे काय काढायचे आम्ही काढतो. हे एकदम एवढं डीप क्लीन आहे ना हे. म्हणजे मला आता असं वाटतं की मी स्वतःच तुम्हाला दरवर्षी माझ्या दिवाळीत घरात 1 वर्षातून एकदा तरी बोलवेन. पण मला बरं सांगा की हे किती वर्ष टिकते ही साफसफाई म्हणजे किती दिवस टिकते? हा आता जे याची लाईफ सायकल असते ना डीप क्लीन ज्यावेळेस आपण बुकिंग घेतो त्यावेळेस एक 8 to 9 months मध्ये आपण एक डीप क्लिनिंग घ्यायला पाहिजे वर्षामधून. किती? 8 to 9 months मध्ये. आता जर घेतली ते 8 ते 9 महिन्यामध्ये तुम्ही परत घेऊ शकता. बापरे. म्हणजे अख्खा दिवस जात असेल ना ह्यामध्ये एका फ्लॅट मध्ये? जनरली जर आपला 2 BHK असेल तर एक 8 ते 9 तास पकडा. 1 BHK 5 to 6 hours. आणि टीम अकॉर्डिंग असतं. आपल्याकडं मल्टिपल पॅकेजेस असतात. जसं कोणाला फुल घर एंटायर हाऊसचं क्लिनिंग घ्यायचं असेल त्याला फुल होम क्लिनिंगचं पॅकेज असेल. कोणाला कस्टमाइज क्लिनिंग हवी असेल की जस्ट बाबा मला स्पेसिफिक फक्त किचन क्लिनिंग करून घ्यायचंय किंवा सोफाच करायचंय तर कस्टमाइज पॅकेज पण आपल्याकडं आपल्याला अवेलेबल आहे. मला मागाशी म्हणते बेड वगैरे पण क्लीन करतात. म्हणजे लिटरली हे माहिती नव्हतं की कर्टन्स बेड हे माहिती आहे. म्हणजे चला हे तर आपण फ्लोअर आणि पण म्हणजे बेड कर्टन्स आणि सोफा वगैरे पण क्लीन होतं. हे पण खूप युनिक आहे काहीतरी. हा आता ह्या ज्या गोष्टी आहे ना आता एखाद्या वेळेस ह्या आपण कुठल्या गडीला लावून करू शकतो म्हणजे सुपरवाइज करायला लागेल त्याला. बट हे जे टेक्निकल पार्ट आहे की सोफा क्लिनिंग त्याला स्पेसिफिक आपल्याला इक्विपमेंट मशिनरी लागतात केमिकल्स लागतात.
तर ही डीप क्लिनिंग एजन्सीज कॅरी करते ह्या सगळ्या गोष्टी, कारण ते ओ, प्रोफेशनल. तुमच्याकडेच Yes, होतं ते yes. प्रोफेशनल हो. असल्यामुळे. क्या बात आहे, म्हणजे किती क्लिअर झालं आपण बघू शकतो. राईट. एक बारकाईने ते करतायत, म्हणजे एवढं क्लिनिंग मी स्वतः कधीच कुठे बघितलं नव्हतं. या आधी पण आमच्याकडे झालेले तसे व्हिडिओज, बट मी तुमचं हा, कौतुक म्हणूनच करणार आहे. साफसफाईला.com आहे. येस, म्हणूनच मी तुमचं कौतुक करते की एवढं बारकाईने, म्हणजे भले टीम कमी असली तरी, आणि त्यांचं काम पण एकदम फास्ट आहे. येस. आता याच्यात काय आहे की टेक्निक असते. हम्म. आता समजा सिस्टमॅटिकली जर कामाला आपण एक फ्लो नाही ठेवला हा, क्लिनिंगचा, बरोबर. ज्यावेळेस आता टीम आपली येते, तर आपण 2 जणांमध्ये आपण कोऑर्डिनेशन ठेवलेलं असतं की बाबा तू हा पार्ट करणार आहे, तू हा पार्ट करणार आहे. अच्छा, तर त्यांना ते कधीच कस्टमर समोर ते बोलत नाही, ते आता प्रोग्राम झालेले आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मी हा. तेच बघते, त्यांचं ठरलेलं हा. आहे. तू हे करणार आहेस, मी हे हा. करणार, हे त्यांचं ठरलेलं आहे. तर मग तुम्ही हे पण फिगर आउट करू शकता की ज्या वेळेस म्हणजे मी कस्टमरला टिप देईल, जर तुमच्या घरी जर अशी कुठली एजन्सी येते किंवा तुम्ही आमच्याकडून घ्याल तर एक्सपिरियन्स बघालच की आम्ही कशा टाईपची क्लिनिंग करतो. बट जर टीम तुमची आपापसात जर हे करत असन, इन्स्ट्रक्शन देत असन, तू हे कर ते कर, मग ते असं वाटतं की बाबा ट्रेनिंग नाही झालेली, बरोबर. एकमेकाला सांगावं लागतं. हम्म. आपल्यामध्ये कसं की ते आणि ऑलरेडी ट्रेंड एवढं आहे. प्रोफेशनली ते दोघं जण करतायत ना हो. काम, म्हणजे उगाच म्हणजे फालतूचं बोलणं नाही, किंवा नाही, शांतपणे अजिबात. ते त्यांचं काम करतायत. एकमेकांशी सुद्धा ते जास्त बोलत नाहीयेत मला वाटतं. सो एकदम नाही, आता हे कसं प्रोफेशनली. हेवी ड्युटी आहे, येस. म्हणजे थकून जातो माणूस. आता थकून इन द सेन्स की जर एनर्जी आपण बोलण्यातच वेस्ट केली तर मग कामामध्ये नाही लागणार. कामामध्ये नाही राहणार. त्यामुळे बरोबर. ते कॉन्सन्ट्रेटली आपल्याला जे काम दिलं ते अकॉर्डिंग करतात.
मी आता तुमचं इंस्टाग्राम बघत होते आणि जवळजवळ 5.5 लाख तुमचे सबस्क्रायबर आहेत हो. इंस्टाग्रामवर. हो. आणि त्यातले 16 आपल्या दोघांचे म्युच्युअल फ्रेंड्स सुद्धा आहेत. हो. भरपूर मराठी सेलिब्रिटी त्यांना फॉलो करतातच. मनोज बाजपेयी पण तुम्हाला फॉलो हो. करतात. हो. क्या बात आहे. आणि इतकं आपला मराठी माणूस पुढे जाताना बघून मला खूप भारी वाटतं. Yes. सो ही सगळी सर्व्हिस आता मी तुमच्याकडनं घेतलेली आहे. मला कळालं तुमची सर्व्हिस कशी बुक करायची, पण प्रेक्षकांना कशी कळणार की तुमची Okay. सर्व्हिस कशी बुक करायची? येस. खाली सध्या मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देणारच हो, हो, तुमचा, हो. सो तशी पण तुम्ही करू शकतात. येस. पण तुम्ही डिटेल मध्ये सांगा. म्हणजे आम्ही ज्या सर्व्हिस देत आहोत, ज्यामध्ये फुल होम क्लिनिंग, कस्टमाइज क्लिनिंग सर्व्हिस, पेस्ट कंट्रोल सर्व्हिस किंवा वॉटर टँक सर्व्हिस, तर ह्या सर्व सर्व्हिस आपण आमची जी वेबसाईट आहे www.saafsafaiwala.com ह्या वेबसाईटवरती तुम्ही बुकिंग घेऊ शकता. येस. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्लॉटनुसार, म्हणजे तुम्हाला जो सोयीनुसार तुम्ही स्लॉट सिलेक्ट करू शकता, डेट सिलेक्ट करू शकता आणि विदिन 30 मिनिट्समध्ये तुम्हाला आमचे नियर बाय जे पण वेंडर्स किंवा पार्टनर्स आहे ते असाईन होतील. जे पण तुमच्याकडे आमचे जी टीम येणार आहे ती फुल्ली व्हेरीफाईड आणि ट्रेन टीम असते, जे आम्ही इन हाऊसमध्ये त्यांना ट्रेनिंग देतो आणि व्हेरीफाईड असतात. त्यांचं जे बॅकग्राऊंड चेक, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, ज्यामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन, क्रिमिनल चेक, हे सर्व चेक करून मग त्यांना आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर ते काम करायला लावतो. तर ह्या सर्व प्रोसेसमधून आपण त्या टीमला फॉलो करायला लावतो. क्या बात आहे. आणि हे सगळं मला हाच रिव्ह्यू द्यायचा की तुम्हाला ही सर्व्हिस अनुभवल्यानंतर मला खूप भारी वाटलं. एक फॅमिली अशी घरात येऊन आपल्यासारखं आपल्याला ट्रीट करते आणि आपल्यासोबत ते छान मिळून मिसळून कोणतेही कोऑर्डिनेशन करतो, छान कोऑर्डिनेशन करून एक बॉन्डिंग लेवल ठेवून एक छान घरचं वातावरण निर्माण करून हसत खेळत ती सर्व्हिस दिली जाते. आणि मुळात आपल्या कामाकडे 100% देऊन ती स्वच्छ पण तितकीच केली जाते. त्याच्यामुळे ही सर्व्हिस खरंच सर खूप भारी आहे. आणि थँक्यू. तुमच्यामुळे आज एक असतं ना की आपण आपल्या घराकडेच दुर्लक्ष केलेलं असतो आणि ते आज मला कळालंय की आपण किती दुर्लक्ष केलेलं आहे आपल्या घराकडे. इम्पॉर्टन्स ऑफ डीप क्लीनिंग. येस. आणि आपण आपल्या धावत्या कामामुळे ना आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तर त्याच्यामुळेच त्यासाठी तुम्हाला थँक्यू. आणि तुम्ही आज आलात आमच्याकडे आणि मला ही छान सर्व्हिस दिली. माझी दिवाळी खूप खास करणार आहात तुम्ही आणि त्यासाठी थँक्यू. खरं तर ह्या सगळ्यामध्ये घरात सगळे वर्किंग असल्यामुळे आम्हालाही तेवढा वेळ नाही मिळत. हो, तेच कारण असतं. इंटेन्शनली कोणी या गोष्टी इग्नोर नाही करत. जे आपण आता जे काही प्रॉब्लेम्स व्हिडिओमध्ये बघितले आपण, म्हणजे प्रॉब्लेम इन द सेन्स किंवा पुढे जी घाण होती, तर जजमेंट लगेच असं नका करू की बाबा किती घाण आहे. हे सर्वांच्या घरामध्ये जनरल प्रॉब्लेम आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला वेळ नसतात म्हणून ते इग्नोर होऊन जातात. सो माझ्या घरातही तसंच आहे. म्हणजे माझा नवरा आउट ऑफ इंडिया असतो, माझ्या सासूबाई टीचर आहेत त्यामुळे त्या जॉब करतात, मी जॉब करते, मी पण बाहेर असते. माझे सासरे अजूनही रिटायर असले तरी पण ते दुसरी कामं घेऊन बाहेर असतात, जॉब करतात, कधी कधी गावी असतात. तर त्याच्यामुळे आमची फॅमिली अशी फार घरात नसल्यामुळे आम्ही सगळे बाहेर असतो आणि त्याच्यामुळेच घरात पण करून बाहेरचं पण करून. हेच जसं तुम्ही एंगेज आहे की आपली फॅमिली कामामध्ये बिझी असते, असंच भरपूर लोकांचे म्हणजे अर्बन एरियामध्ये तोच इश्यू आहे. आणि मग ह्यामुळं काय करतात की मग ह्या गोष्टी आपल्याकडून इग्नोर होऊन जातात आणि आपण एंटायरली जे डीप क्लिनिंग किंवा क्लिनिंग जो पार्ट बोलतो तो आपण मेडवरती पूर्ण डिपेंड नाही राहू शकत. इव्हन सगळ्यांना एक्सपिरियन्स आहेच मेडबद्दल की कसा होतो, कारण ते पण भरपूर घरात काम करतात. असं त्यांची चुकी नाही, कारण त्यांना ॲट अ टाइम जर एकाच घराला ते जर 2-2 तास देत बसले तर त्यांना नाही परवडणार. बरोबर. त्यामुळं त्या एक्सप्रेस लेवलला ते काम करतात. मग आमचा रोल असाच येतो की आम्ही 6 महिन्यातून 8 महिन्यातून आलो तर जी काही गोष्ट ॲड्रेस नाही झालेली, जी काही प्रॉब्लेम, ते आम्ही क्लीन करून देतो. क्या बात आहे. आणि ही खरंच सर्व्हिस खूप भारी आहे. असंच काम करत राहा. आणि भलेही हे काम असं वाटलं की साफसफाई किंवा काय, बट खूप ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला ह्या कामामुळे की खरंच म्हणजे प्रत्येकाकडनं ब्लेसिंग आहेत. आता मी तुम्हाला रिअल हिरो ऍक्च्युअली. येस, वी आर द रिअल हिरो. कारण की अशा भरपूर जणांकडे तुम्ही जात असाल ज्यांची मुलं बाहेरच्या देशात आहेत आणि ते खूप आजी आजोबा आहेत, त्यांना नाही जमत आता वयामुळे, ओल्ड एजमुळे, आणि त्यांच्याकडे तुम्ही गेलात तर तुम्हालाही त्यांचा छान आशीर्वाद मिळतो की अरे माझं घर साफ, असं म्हणजे लिटरली. किंवा कधी कधी अशी एखादी वस्तू की एखादा माणूस असेल की जो फिजिकली फिट नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्या घरात खूप असं काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही जाऊन काम करत. असं म्हणजे प्रत्येकाचे ब्लेसिंग सुद्धा आहेत आणि सगळ्यांचेच म्हणजे खूप भारी काम करताय तुम्ही आणि ह्यासाठी तुम्हाला खरंच सॅल्यूट.
दुसरी गोष्ट, एक जाता जाता आता मी असंच पिल्लू सोडते. सो आता आमचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही काही ऑफर वगैरे देणार आहात का? नक्की. जर तुम्ही आपल्या लोकमत सखीला जर चॅनलला सबस्क्राईब करताय आणि जर आमची टीम तुमच्याकडे येते आणि तुम्ही ह्या व्हिडिओच्या थ्रू आमच्या सर्व्हिसला जर बुक करताय तर 10% आम्ही डिस्काउंट सर्व्हिसवरती नक्की देऊ. सो लोकमत सखी 10 हा कोड पण तुम्ही वापरू शकता हवं तर. 100%. येस, तर त्यामुळे 10% डिस्काउंट तुम्हाला हो, मिळणार आहे माझ्यामुळे. त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही मला थँक्यू Yes. म्हणायचंय. तुम्ही आमचे हा. जी पण टीम लीडर येईल आपल्याकडे, हम्म. जी टीम येईल त्या टीम लीडरला हा व्हिडिओ दाखवा की बाबा मी हा व्हिडिओ बघून तुम्हाला बुक केलेला आहे. हम्म. ऑन द स्पॉट तुम्हाला 10% डिस्काउंट दिला जाईल. और क्या चाहिए बॉस. येस. म्हणजे जर 3000चा पॅकेज असेल तर 300 रुपये 300 रुपयाचा डिस्काउंट. डिस्काउंट. येस. येस, लवकर लवकर या, बुक करा आणि हा लोकमत सखीचा 10%चा डिस्काउंट सुद्धा मिस करू नका मंडळी. माझ्यामुळे 10%चा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. सो लवकर या, बुकिंग करा आणि तुमची दिवाळी खास करा, यांची पण दिवाळी खास करा आणि लोकमत Yes, yes. सखीची दिवाळी सुद्धा आपण खास करूया. नक्की. सो थँक्यू सो मच श्यामजी, Thank तुम्ही you आज so आलात much. Thank you, आणि सायली. तुम्हाला आपल्या सर्व परिवाराला आमच्या साफसफाईला.com वरून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. Thank थँक्यू, तुम्ही you, माझ्याकडे thank you, आलात. धन्यवाद. माझं आणि माझ्याकडचं सगळं घर मला एकदम छान क्लीन करून दिलं, एक पॉझिटिव्हिटी दिलेली आहे. येस येस. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या thank you. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.